सगळ्या आघाड्या ज्या आमच्या असतील त्याची सविस्तर चर्चा स्थानिक लेवलला चाललेली आहे आणि आज किंवा उशिरा सोमवारपर्यंत तुम्हाला पूर्णपणे ह्याचं चित्र स्पष्ट झालेलं आमच्याकडून पूर्णपणे दिसेल. उशिरा सोमवार. परंतु ज्या पद्धतीने तुम्ही नाना काटेंना फोन केला ही माहिती मिळत होती. पुणे पिंपरी चिंचवड असेल त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्रितपणे निवडणूक लढणार आहे का आणि त्या संदर्भातला काही प्रस्ताव अजित पवारांच्या पक्षाकडनं तुमच्याकडे आलेला आहे? नाना काटेंचा मला फोन आला होता त्यांच्या मुलीच्या लग्नासाठी. ते आमंत्रण करायला त्यांचा फोन आला होता तेव्हा आमच्या औपचारिक गप्पा झाल्या आणि त्याच्यात पुढे पिंपरी चिंचवडच्या विकासासाठी केंद्रामधली जी कामं अडकली आहे किंवा पिंपरी चिंचवडमध्ये कॉर्पोरेशनमध्ये झालेला भ्रष्टाचार तो मांडला पाहिजे, त्याच्यावर काहीतरी नियंत्रण आलं पाहिजे अशी सविस्तर चर्चा माझी आणि नाना काटेंची झाली. आणि मीही नाना काटेंना म्हणाले की पिंपरी चिंचवडच्या हितासाठी आपण सगळ्यांनी पिंपरी चिंचवड हे केंद्रबिंदू ठेवून विकास हे केंद्रबिंदू ठेवून आपण सगळ्यांनी मार्ग काढला पाहिजे. त्याला त्यांचाही मनाचा मोठेपणा होता नाना काटेंचा की ते म्हणाले ताई तुमचं बरोबर आहे, कधीतरी आपले राजकारणातले मतभेद बाजूला ठेवून आपण सामाजिक कार्यक्रमांसाठी सामाजिक कामासाठी विकासासाठी एकत्र एक समाज म्हणून येणं गरजेचं आहे. कारण का समाज आज पिंपरी चिंचवडमध्ये प्रचंड भ्रष्टाचार झालेला आहे. हा आरोप मी एकटी करत नाही आहे. या वर्तमानपत्रात आलेल्या बातम्या असतील किंवा जी काही माहिती सरकारकडून येते त्याच्यातून आहे, त्याच्यावर त्यांची आणि माझी चर्चा झाली. त्यानंतर तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे गेले 3 आठवडे मी दिल्लीमध्ये पार्लमेंटमध्ये नरेगाचं बिल असेल किंवा न्यूक्लिअर अग्रीमेंटचं बिल असेल अशी 2-4 महत्त्वाची बिलं किंवा एक शिक्षणाचं नवीन रिऑर्गनायझेशन त्याचबरोबर JPC 2 झालेल्या आहेत. 130 अमेंडमेंट ऑफ कॉन्स्टिट्यूशन त्या अमेंडमेंटची जी JPC जॉईंट पार्लमेंटरी कमिटी आहे ज्याच्यात 30 दिवस जर कोणीही जेलमध्ये गेलं तर तो मंत्री किंवा मुख्यमंत्री राहू शकत नाही, प्रधानमंत्री राहू शकत नाही. ते एक बिलची JPC आणि दुसरी JPC वन नेशन वन इलेक्शनची आणि एक सिलेक्ट कमिटी आहे ती आहे पूर्णपणे फायनान्सची. म्हणजे ज्या दिवाळखोऱ्या कंपनी असतात त्या विकल्या गेल्या पाहिजेत का, ते टाईम बाउंड मॅनर झाले पाहिजे का, तर अशा एक सिलेक्ट कमिटी 2 JPCs आणि 3 पार्लमेंट त्यामुळे गेले 3 आठवडे या सगळ्या कामांमध्ये आणि दोन बिलं म्हणजे IBC ज्याला म्हणतो आपण इन्सॉल्व्हन्सी अँड बँक्रप्सी कोड बिल ह्याचा एक मोठा इम्पॅक्ट तुम्हाला पुढच्या काही दिवसात दिसेल. त्या सिलेक्ट कमिटीनी इकॉनॉमी आणि दिवाळखोरी झालेल्या कंपनीज ह्याच्यावर होणारा इम्पॅक्ट हे एक महत्त्वाचा मुद्दा ह्याच्या चर्चेत झाला. या दोन्ही JPCs वन नेशन वन इलेक्शनची अतिशय महत्त्वाची आहे आणि 130 अमेंडमेंटची ही JPC ज्याचा इम्पॅक्ट काश्मीर टू कन्याकुमारी होणार आहे त्याला आम्ही प्रचंड विरोध केलेला आहे. या 2 आणि त्याचबरोबर नरेगा आणि न्यूक्लिअर अग्रीमेंट जे एनर्जीसाठी जे ओपन अप केलेलं आहे या दोन्हीमध्ये प्रचंड अस्वस्थता आमच्या मनात होती. आम्ही कडाडून त्याचा विरोध केला पण गोंधळात रेटून ही दोन्ही बिलं पास गेली. हे खूप दुर्दैव आहे कारण हे मी राजकीय बोलत नाही आहे. मनरेगा हा त्या भारतातल्या शेवटच्या गावातल्या शेवटच्या माणसाला हाताला काम सन्मानाने मिळावं ह्याच्यासाठी महाराष्ट्राने सुरू केलेलं हे काम आहे ज्याच्या देशात काँग्रेसच्या सरकारनी नंतर अटलजींच्या सरकारने ही त्याच्यामधून खूप क्रांती प्रत्येकाचं योगदान होतं त्याच्यात. पण आज दुर्दैव आहे की भारत सरकारने त्याच्यात नाव तर बदललंच, महात्मा गांधींचं नाव काढलंच, पण त्याचबरोबर जो निधी केंद्र सरकार म्हणून राज्यांना येत होता तो आता येणार नाही आणि तो सगळा निधीचा बोजा आज सगळी राज्य आर्थिक अडचणीत आहेत त्या राज्यांवर तो टाकलेला आहे आणि त्याचा आम्ही जाहीर विरोध करतो आणि हे अतिशय अयोग्य निर्णय केंद्र सरकारने घेतला. आपण खरं तर हे झालं पार्लमेंटरी सेशनमध्ये काय झालं, परंतु मुंबईसह इतर महानगरपालिकेच्या निवडणुका लागलेल्या आहेत. दोन्ही राष्ट्रवादीच्या संदर्भात काही प्राथमिक प्रस्ताव जो आहे तो अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडनं कोण्या बड्या नेत्यांकडनं आलेला आहे का आणि तुम्ही देखील अनुकूल आहात का अजित पवारांच्या राष्ट्रवादी? माझं म्हणणं आहे की आपल्याला आठवत असेल आदरणीय पवार साहेबांनी मागच्याच इलेक्शनमध्ये सांगितलं होतं की ही स्थानिक इलेक्शन्स आहे. स्थानिक इलेक्शन्समध्ये काय
कसा निर्णय घ्यायचा हा आमचे स्थानिक नेते ठरवतील. त्याच्यामुळे पुढच्या सोमवारपर्यंत हे पूर्णपणे हे चित्र तुम्हाला पूर्णपणे क्लिअर झालेलं दिसेल. पण मुंबईमध्ये काँग्रेससोबत असणार आहे का? कारण असं म्हटलं जाते की चर्चा आहे की काँग्रेस सोबत लग्नात एकत्र येण्यास आमचा प्रयत्न आहे की महाविकास आघाडीने ती लढावी. आमच्याकडून पूर्ण प्रयत्न होतील की सगळ्यांनी चर्चेतून महाराष्ट्र आणि मुंबई हा केंद्रबिंदू ठेवून मुंबईच्या विकासासाठी मुंबईकरांच्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्र लढून मुंबईचा विकास कसा होईल याच्यासाठी आपण एकत्र आलं पाहिजे. परंतु सातत्यानं कुठेतरी महानगरपालिकांच्या निवडणुकीच्या ज्या काही समोर येताना पाहायला मिळतात, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजे तुमच्या शरद पवारांचा पक्ष हा नक्की नेमका अजित पवारांसोबत जाण्यास उत्सुक आहे का? कारण की ज्या पद्धतीने काल मुख्यमंत्र्यांबरोबरच्या चर्चेमध्ये अजित पवार आणि सुनील तटकरे यांनी देखील भूमिका मांडली की जिथे भाजपबरोबर शक्य नाही तिथे आम्ही राष्ट्रवादी शरद पवारांच्या पक्षासोबत जाणार. त्यांच्या मीटिंगमध्ये काय झालंय मला माहिती नाही, मी त्या मीटिंगमध्ये नव्हते आणि आजच्या सकाळच्या वर्तमानपत्रात काही मी वाचण्यात माझ्या आलेलं नाही. त्याच्यामुळे त्यांच्या मीटिंगमध्ये काय झालं ह्याची मला माहिती नाही. आमचं काय धोरण आहे आम्हाला माहिती आहे. आमच्या धोरणामध्ये मागेही पवारसाहेबांनी क्लिअरली पक्षाचा सिग्नल दिला होता आधीच्या इलेक्शनमध्ये. त्याच्यामुळे तो विषय आणि आम्ही हे इलेक्शन पूर्णपणे स्थानिक आमचे जे सहकारी नेते पदाधिकारी आहेत त्यांनी तो निर्णय घ्यावा असं मागेही पवारसाहेबांनी सांगितलेलं आहे. आणि त्याच्यामुळे आज उद्या आणि परवापर्यंत हे पूर्णपणे तुम्हाला कळेल की कोण कसं काय म्हणजे आघाडी कशी होते, सीट वाटप कसा होतं हे सोमवारपर्यंत तुम्हाला पूर्णपणे कळेल. राष्ट्रवादीसोबत महायुती सध्या राज्यात सत्तेत आहे. तेच राष्ट्रवादी भाजपला आणि शिंदे गटाला मुंबईमध्ये नको आहे. मुख्यमंत्री नवाब मलिक यांच्यामुळे आता काही महायुती म्हणून निवडणूक लढवली पाहिजे हे सातत्यानं अजित पवार आणि सुनील तटकरे फडणवीसांना सांगतात. कसं पाहता राज्यामध्ये? एकतर तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. त्यांनी त्यांच्या युतीमध्ये काय करायचं हा त्यांचा प्रश्न आहे, हा माझा प्रश्न नाही आहे. आम्ही काय करायचं ह्याच्यावर मी बोलू शकते. दुसरे के घर में क्यों झाकू मैं, एक. आणि दुसरं नवाबबाईंबद्दल माझ्या मनात नेहमी प्रेम आदर आणि आस्था आहे. हे मी आज नाही गेले अनेक वर्ष बोलते. त्यांच्या फॅमिलीत मग कोर्ट असेल, ते हॉस्पिटलमध्ये असतील किंवा जेलमध्ये असतील, मी नेहमीच त्या फॅमिलीबरोबर ओपनली राहिलेले. कालही होते, आजही आहे आणि उद्याही राहील. त्यांच्या लढणाऱ्या लेकी आहेत, त्या लढतायत, त्यांच्याबरोबर मी ताकदीने राहणार. एकच गोष्ट मला वाईट वाटते की ज्या नवाबबाईंची लेख तुम्हाला सही करून तुमच्या या सरकारमध्ये चालते, जे नवाबबाई तुम्हाला काउन्सिल हॉलमध्ये असेंब्लीमध्ये निवडून आल्यावर तुम्हाला चालतात, एरवी तुम्हाला सगळे नवाबबाई चालतात, ह्यांच्या सोयीप्रमाणे ह्यांच्या स्ट्रॅटेजीमध्ये नवाबबाई बसत नाहीत म्हणून नवाबबाईंचं विक्टिमायझेशन चाललेलं आहे. हे चुकीचं आहे. माझं म्हणणं आहे मतभेद असणं ठीक आहे, एक स्ट्रॅटेजी म्हणून असू शकतं, पण स्ट्रॅटेजी करताना नवाबबाई आणि त्याच्या कुटुंबाचं जी बदनामी आणि खच्चीकरण चाललंय हे अयोग्य आहे. इतकंही गलिच्छ राजकारण करू नये की स्वतःच्या स्वार्थासाठी एका कुटुंब उद्ध्वस्त करण्याचं पाप हे महाराष्ट्राच्या राजकारणात कधीही झालेलं नाही. त्याच्यामुळे नवाबबाई सोयीप्रमाणे तुम्ही त्यांचा वापर करता आणि नवाबबाईंच्या आणि त्यांच्या कुटुंबाच्या सोयीप्रमाणे खच्चीकरण बदनामी ही जी चाललेली आहे, हे षडयंत्र जे चाललेलं आहे हे खूप दुर्दैवी आहे आणि हे कुठल्याही सुसंस्कृत समाजाला योग्य नाही. किती राजकारण तुमचं चालू राहील, एक नियम कायद्याने देश चालतो ना, कुणाच्या मनमर्जीने नाही चालत. देश फक्त आणि फक्त भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानेच चालला पाहिजे. माणिकराव कोकाटेंच्या संदर्भात काल उच्च न्यायालयात देखील सुनावणी पार पडली. त्यांची शिक्षा कायम ठेवली आहे, परंतु 2 वर्षाचा जो काही त्यांना जेलची शिक्षा सुनावलेली त्याच्यात मात्र त्यांना दिलासा मिळालेला आहे. अद्याप देखील त्यांच्या आमदारकीच्या संदर्भात कोणताही निर्णय जो आहे तो विधिमंडळाकडनं घेण्यात आलेला नाही. ही दुर्दैवाची बाब आहे का? नाही, अर्थातच आहे. बघा, हे दुर्दैव आहे की गेल्या 8 महिन्यात हे सरकार आलेलं आहे. 8 महिन्यामध्ये 2 आमदारांवर टोकाचे आरोप झालेले आणि दोन आमदार नाही, 2 मंत्र्यांचे. दुर्दैव आहे कारण का त्याच्यात सरकारची पण बदनामी होते आणि राज्याची पण बदनामी होतेच ना. दिल्लीमध्ये मला जो भेटत होता तो विचारत होता, अरे क्या हुआ तुम्हारे यहाँ और एक विकेट चला गया, क्या हुआ तुम्हारा मंत्री जेल में गया, तुम्हारा मंत्री महाराष्ट्र में, अरे तुम्हारा महाराष्ट्र ऐसा ही है. मला वाईट, मी विरोधात आहे म्हणून वाटत नाही, पण पहिलं माझं प्रेम माझ्या राज्यावर आहे, नंतर राजकारण. पण माझ्या महाराष्ट्राचा ज्याचा
सार्थ अभिमान मला आहे. त्याची बदनामी काश्मीर टू कन्याकुमारी देशात होते. पार्लमेंटमध्ये जो भेटतो तो विचारतो, अरे क्या हुआ, ये क्या हुआ, इसको जेल में डाला, क्या उसने गुन्हा किया. काही चांगलं वाटत नाही. सरकारची तर बदनामी आहेत, कारण का 2 आमदार, 2 मंत्री, 2 कॅबिनेट मंत्र्यांना राजीनामा द्यायला लागले. हे किती घातक आहे एका राज्यासाठी मला सांगा. काय नवीन पिढीला तुम्ही आदर्श दाखवताय. आणि जर यांची केस चालली होती तर यांनीच आधी राजीनामा द्यायला. आधी तर वेडेवाकडे स्टेटमेंट्स केले, शेतकऱ्यांचा अपमान केला. काय हे पण काय कमी बोललेत. पण आज ते हॉस्पिटलमध्ये आहेत, त्याच्यामुळे त्यांची तब्येत बरी व्हावी, लवकर ते बरे होऊन राज्याच्या सेवेला लागो एवढी आता आज प्रार्थना करूया. कारण का त्यांचं कुटुंबही त्या टेन्शनमध्ये असेल. त्यामुळे आज टीका टिप्पणी नको. आधी ते हॉस्पिटलमध्ये आहेत, त्यांच्यावर चांगला उपचार व्हावा, ते लवकर बरे व्हावे अशी आपण त्यांना शुभेच्छा देऊया. आणि मग पुढे काय निर्णय सरकार घेईल त्याच्यावर बघूया काय करायचं. काल खरंच योगायोग आहे तुम्ही हा प्रश्न विचारला. काल तुमच्याच चॅनलवर मी काल रात्री बातमी पाहिली. त्याच्यामध्ये असं दाखवत होते की शिंदे सेना आरोप करत होती की ईव्हीएम मशीनमध्ये गडबड आहे. मी रिपीट करते की तुमच्या चॅनलवर मी पाहिलं की ईव्हीएम मध्ये गडबड आहे. हा आरोप सत्तेमधले लोक करत नाहीत, शिंदे सेनेचे लोक करतायत. म्हणजे शिंदे सेनेच्या लोकांनी 3-4 गोष्टी केल्या आहेत. पैसे पकडून दिले, घोटाळे आहेत, या मतदार यादीमध्ये हे दाखवून दिलंय. प्लस आता ईव्हीएम म्हणजे जे काँग्रेस पक्ष आरोप करत होते, विरोधी पक्ष आरोप करत होते, ते सगळे आरोप आज शिंदे सेना करते. आणि हे सगळे तुमच्या चॅनलवर दाखवलेले. त्याच्यामुळे खरंच म्हणजे आता भीती वाटायला लागली आणि माझ्या मनात अस्वस्थता जागत होते की अरे बापरे, खरंच महाराष्ट्राच्या या सगळ्या इलेक्शन पारदर्शक होत आहेत का नाही अशी भीती मनात वाटायला लागली ना. ज्या इलेक्शन कमिशनवर विश्वास ठेवून आमच्यासारखे लोक निवडून आले, आम्हाला आता भीती वाटायला लागली, अस्वस्थ वाटायला लागलं मन की अरे बापरे, हे काय नक्की चाललंय या राज्यात. सत्तेमध्ये विरोधक आम्ही बोलतो ते ठीक आहे, दुर्लक्ष, आम्ही विरोधक आहोत. पण सत्तेमधले जर लोक हेच आरोप करत असतील तर हे एका सशक्त लोकशाहीसाठी घातक. हो, मी तुमच्याच चॅनलवर हे सगळं पाहिलं की बोगस मतदान चालू आहे, पैसे वाटप चालू आहे, ईव्हीएम मशीन चालत नाही आहे, त्याच्यामध्ये घोटाळा आहे, त्याच्यानंतर मतदार यादीत घोटाळा आहे. हे सगळे आरोप व्हिडिओ सकट खरं तर सगळ्या चॅनलनी दाखवले. मला असं वाटतं ह्याची एक ईडी आणि सीबीआयची इन्क्वायरीच केंद्र सरकारला मागेल. कारण का महाराष्ट्र सरकारकडूनच हे होतंय ना. सरकारमधलेच लोक पैसे पकडून देत आहेत. मग त्या कॅशचं पुढे काय झालं. आम्ही केंद्र सरकारमध्ये मांडले सगळे विषय. त्यामुळे एका लोकशाहीमध्ये नक्की इलेक्शन होत आहे का, पारदर्शकपणे होत आहे, हा एक मोठा प्रश्नचिन्ह महाराष्ट्रात राहिलेला आहे. महाराष्ट्र उडता पंजाब झालाय का? कारण की ज्या पद्धतीने महाराष्ट्रात ठिकठिकाणी ड्रग्सचे अड्डे सापडले जातात, कारखाने सापडले जातात, त्यातच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दरेगावाच्या आजूबाजूच्या सारवी गावामध्ये ड्रग्सचा कारखाना उद्ध्वस्त करण्यात आला. त्यामध्ये प्रकाश शिंदे जे एकनाथ शिंदेचेच बंधू आहेत त्यांचं नाव प्रामुख्याने समोर येताना पाहायला मिळतात. आमदार सातत्याने या सगळ्या संदर्भात पत्रकार परिषदा घेऊन आरोप एकनाथ शिंदेवरती लावताना पाहायला मिळत आहेत. मुंबई पोलिसांची कारवाई त्या ठिकाणी होते, खरं तर सातारा पोलिसांनी ती कारवाई करायची जरा अपेक्षित होत. मी सुषमाताईंचे हात जोडून एक आई म्हणून, एक महिला म्हणून आणि एक महाराष्ट्रातली महाराष्ट्रात राहणारी, महाराष्ट्रावर प्रेम करणारी महिला म्हणून मी जाहीरपणे सुषमा अंधारेंचे मनपूर्वक आभार मानते. कारण का कुठल्याही आईला, कुठल्याही महिलेला ड्रग्ज म्हटलं की तिचा पारा चढतोच. म्हणजे त्याच्याबद्दल कुठली आई सहन करणार नाही. आणि ड्रग्ज हे हद्दपार झालेच पाहिजे. आणि तुमच्याच चॅनलवर मी आज नाही 100 वेळा माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती केली आहे की माननीय मुख्यमंत्री साहेब, तुम्ही जर ड्रग्सच्या विरोधात लढा लढणार असला तर तुमच्याशी सगळे राजकीय मतभेद बाजूला ठेवून तुमच्या मागे आम्ही ताकदीने, आमचा पक्ष, आमची सगळ्या सामाजिक संघटना हे ताकदीने महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांच्या मागे उभं राहू. पण ड्रग्ज मुक्त महाराष्ट्र करा हा आमचा आग्रह तुम्हाला राहील आणि हे तुम्ही केलंच पाहिजे. पण हे करत असताना सुषमाताईंच्या आरोपांमधून 2 गोष्टी लक्षात आल्या. एक तर तिथे स्थानिक सत्तेमध्ये लोक आणि ते जे काय त्यांनी मोबाईलवर दाखवलं
ते गंमत म्हणून मी पण गुगल करून बघितलं की तो जो नंबर सुषमाताईंनी दाखवला तो जर गुगल केला तर त्या स्थानिक लोकांचीच नावं येतात. म्हणजे सुषमाताईंनी जे आरोप केले ते सगळे मोबाईलवरचे आहेत, खरे आहेत ते. तुम्ही पण गुगल करून बघा. तो नंबर जो सुषमाताईंनी सांगितलाय ना तो बघितला तर तो त्याच माणसाकडे जातो ज्याच्यावर आरोप चाललेले. मग सरकार का लपवत आहे त्याच्यावर? आणि प्लस मला वाटतं एक कोणीतरी युवक का विद्यार्थीचा अध्यक्ष आहे त्याचा पण राजीनामा घेतला मला वाटतं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवारांच्या. त्यामुळे ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये ड्रग्सच्या बाबतीत मग अजित पवारांचा पक्ष असू दे, देवेंद्र फडणवीसांचा असू दे, एकनाथ शिंदेंचा, उद्धवजी, आम्ही सगळे काँग्रेस या बाबतीत म्हणजे आमच्याकडून महाविकास आघाडी करून ड्रग्सच्या बाबतीत आम्ही कुठलाही असा उडता महाराष्ट्र उडता पंजाब सहन करणार नाही. परंतु ताई, आजच्या सामनाच्या दैनिक सामनामधला देखील हाच आरोप एकनाथ शिंदेवर करण्यात आलाय की हेच सगळे ड्रग्स नेक्सस मधले जे काही पैसे आहेत ते कुठेतरी या भ्रष्टाचाराचे पैसे राजकारणात लावले जातात आणि निवडणुका ज्या आहेत त्या जिंकल्या जातात, अशा पद्धतीचा गंभीर आरोप दैनिक सामना. नाही, मी खरं सांगू का तुम्हाला, हा ड्रग्सचा माफिया मोडूनच काढला पाहिजे. मी सामनाच्या अग्रलेखाचा जाहीर स्वागत करते, कारण ह्या गोष्टी आपण मोडून काढल्याच पाहिजेत. पंजाबमध्ये तुम्ही बघितलंय काय काय गोष्टी घडतायत नाही घडतायत. त्याच्यात पंजाबची बदनामीही झाली, त्याच्या क्रॉस बॉर्डरचे काही इश्यूज आहेत, त्यामुळे खूप गांभीर्याने घेण्याचा विषय आहे. त्याच्यामुळे ड्रग्सच्या बाबतीत झिरो टॉलरन्स. आणि माझी महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की हे सत्य आहे असं साधारणपणे ज्या बातम्या येत आहेत त्याच्यावरनं दिसतंय. आमची अपेक्षा आहे की महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी कधीतरी राजकारण बाजूला ठेवून पुढच्या पिढीसाठी हा ड्रग्ज नेक्सस मोडून काढलाच पाहिजे. कोणीही असेल गिल्टी, कोणीही, त्याला शिक्षा ही झालीच पाहिजे. आणि जर केली नाही तर आम्हाला आंदोलन राज्यात उभं करावं लागेल. हमने विरोध किया है. एक तो महात्मा गांधी जी का नाम निकालना ये बहुत गलत बात सरकार ने की है और जिस तरह से आगे ये प्रोग्राम चल रहा है वो भी गलत है. इसका सारा पैसा केंद्र सरकार राज्यों को देती थी, आज एक ही राज्य को अब पैसा कम आएगा. ये बहुत गलत बात है और हम इस पॉलिसी के खिलाफ पूरी ताकत से संसद में भी लड़े और लड़ते रहेंगे. नहीं, गठबंधन की चर्चा हो रही है. आपको याद होगा पहले भी पवार साहब ने पूरा सिग्नल दिया था कि ये स्थानिक नेताओं की इलेक्शन है, तो स्थानिक नेता एक दूसरे से बात करेंगे, ये लोकल लेवल पे तय होगा और एक 2-3 दिन में पूरा आपको पिक्चर साफ नजर आएगा. SIR का मुद्दा उठाया गया है, जिसके बाद से 12 राज्यों में SIR हो रहा है. अब आंकड़े आ रहे हैं कि गुजरात और तमिलनाडु, ये 2 राज्यों में लगभग 70 लाख जो नाम है वो ये हमारा कहना है SIR जरूर करे, लेकिन हड़बड़ी क्या है? जब इलेक्शन आता है तो 1 महीना पहले, 5 हफ्ते, 3 हफ्ते, 2 हफ्ते पहले, इतने अगर SIR करना हो तो देश में कर लीजिए ना. एक टाइम स्टेडी हिसाब से हो जाएगा. ये हड़बड़ी में क्यों करते हैं? और जिस तरह से SIR हो रहा है, आप देख रहे हैं शिंदे सेना जो सरकार में है वो जो आरोप हम करते हैं वही. EVM में गड़बड़ है, ये सिर्फ मैं नहीं कह रही हूँ, शिंदे सेना भी कह रही है. कल से आप ही के चैनल पे दिखाया, पैसा बांटा जा रहा है इलेक्शन में, शिंदे सेना आरोप कर रही है. शिंदे सेना आरोप कर रही है कि वोटर्स लिस्ट में गड़बड़ है, EVM मशीन ठीक से. सो जो आरोप आज तक हम सब ने किए वो आज शिंदे सेना भी करे जा रही है. तो ऐसा लग रहा है ना, मन में ऐसी चिंता होती है कि भैया हो क्या रहा है. फिर ये जो इलेक्शन हो रहा है वो पारदर्शिता से हो रहा है कि नहीं, संविधान से ये देश चलेगा, ये किसी के मन मर्जी से नहीं चलता. सही महिला नेता होने के नाते आपसे सवाल करती है कि बिहार के मुख्यमंत्री नीतीश कुमार का जिस प्रकार से वीडियो सामने हिजाब खींचने उसको कैसे, क्योंकि उसके बाद लगातार बयानबाजी हो रही, आप इस पूरे घटना मेरे ख्याल से किसी भी महिला का पहले वो हिजाब पहने या सर ढक ले, हर संस्कार, हर फैमिली का एक ट्रेडिशन होता है. पल्लू कैसे लेना है, हिजाब कैसे पहना है, जिस घर में आप शादी होके जाती है, पैदा होती है, जिस घर में, हर उनके संस्कार होते हैं. तो किसी के महिला के बारे में किसी ने भी ऐसा करना ये तो गलत ही है ना. ये हमारे संस्कारों की बात है, ये हमारे ट्रेडिशन की बात है. भले आप सर ढके या कंधे से ले, कैसे भी जो भी आप पहने, इसका किसी से कुछ लेना देना होना नहीं चाहिए. इतने बड़े वरिष्ठ नेता, में बहुत दुख हुआ वो देख. चलो चलो बेटी जो है, उन्होंने
ठीक है ना, ये लोकतंत्र है, हर एक को अधिकार है लोकतंत्र में। कई मानिक पार्टी को लेकर जिस प्रकार से उनके खिलाफ मामला दर्ज था, कोर्ट ने 2 साल की सजा सुनाई, हालांकि गिरफ्तारी पर उन पर रोक लगाई गई, लेकिन जो 2 साल की सजा थी वो प्रकार अभी तो उनका रेजिग्नेशन, नहीं उनका रेजिग्नेशन तो ले लिया है सरकार ने। बेटर लेट देन नेवर, पहले ही लेना चाहिए था, लेकिन अभी ले लिया। लेकिन अभी वो अस्पताल में है, उनको पहले ठीक होने दीजिए, उसके बाद बोलो। आपने कई जिक्र किया दिल्ली में, आपने काफी कुछ लोग आपको बोल रहे थे महाराष्ट्र से, नहीं महाराष्ट्र में बहुत, महाराष्ट्र का नाम खराब हो रहा है। 8 महीने इस सरकार में आए हुए 2 मंत्रियों का रेजिग्नेशन हुआ है, ये बहुत, क्योंकि महाराष्ट्र का नाम खराब होता है देश में।